झालेला शहराचा विकास आणि त्या शहराची दुरावस्था यावर काल आम्ही पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलेलं होतं. आमच्या नेत्यांनी त्याबद्दल मागील 5 वर्षाच्या काळात झालेले नगरपालिकेतले भ्रष्टाचार याबद्दलही भाष्य केलेलं होतं. आजही आम्ही नगरपालिकेचे उर्वरित विषय आहेत, जी नगरपालिकेची मागच्या काळात झालेली दुरावस्था आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून समस्त धाराशिव जनतेला या गोष्टी सांगणार आहेत, जेणेकरून की नगरपालिका योग्य माणसाच्या हातात गेली पाहिजे. भविष्यात भाजपचं सरकार केंद्रात आहे, देशात आहे, त्यामुळे धाराशिवचा नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे. कारण का तर विकासासाठीचा अधिकचा निधी याकरता आपल्याला खेचून आणता येऊ शकेल. त्यामुळं ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे आम्ही सांगितलं तो लेखापरीक्षण अहवाल होता. तो काय आमच्या पिढ्यात तो शासकीय लेखापरीक्षण अहवालाचा भाग आहे. त्यामध्ये सगळे राज्य बघून त्यावर खासदार, आमदार आणि माजी नगराध्यक्ष यांनी कसलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं ते ह्या सगळ्या भ्रष्टाचारात तेही सगळे सामील आहेत असं दिसतंय. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उर्वरित विषय जे आहेत ते मी बंडगराप्पा यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. भारतीय जनता पार्टीच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 2006 मध्ये राणादादाच्या हातामध्ये नगर परिषद आली आणि विकास कसा असतो आणि शहराच्या सर्वसामान्य लोकांना एक केंद्रबिंदू मानून विकास कशा पद्धतीने केला जातो अशा पद्धतीने मी नगराध्यक्ष आणि राणादादाचं संपूर्ण मार्गदर्शन या मार्गदर्शनाखाली आपण या 2006 पुढचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. आता पुढे जे हायलाईट फोटो तुम्हाला दाखवतो. ही आपली ग वर्गाची नगरपालिका होती. ग वर्गाची नगरपालिका अतिशय चांगलं काम केलं म्हणून 7-8 मध्ये चांगलं काम केलं म्हणून 8-9 मध्ये ब वर्गाची नगरपालिका क वर्गाची नगरपालिका ब मध्ये गेली. तिथून ही पहिली स्टेप आपल्या विकासात. आपण शहरामध्ये दादाचा जो पंचसूत्री कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये हे फोटो ऑलरेडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या बगीचेचे आहेत. हा वरचा फोटो समतानगरमधला बगीचा आहे. हा जिजामाता उद्यानाचा बगीचा आहे. हा खालचा फोटो संभाजीनगरचा बगीचा आहे. हे जिजामाता उद्यानामध्ये तयार केलेलं कारंजे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मान्य केला शासन दरबारी. त्याचा 1 रुपयाही निधी न घेता नगर परिषदेच्या स्वखर्चातून स्वनिधीतून हा पुतळा पूर्णपणे उभा केला. हे नाट्यगृह, याच्यामध्ये काय निधी शासनाचा आणि काय निधी नगर परिषदेचा याच्यामध्ये आपण हे केलं. हे शहरामध्ये अतिशय सुंदर असे सार्वजनिक शौचालय 2 केले आपण.
दोन्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. ज्यावेळेस उजनीचं पाणी या ठिकाणी आणलं तर त्याचे जलशुद्धीकरण केंद्र आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नूतनीकरण करून अतिशय चांगलं केले. या जे पाण्याच्या टाक्या हे निधीचं जे पाणी आपण आणलं तर हा निधी तो निधी नव्हता, त्याच्यातला नाही. त्याच्या अगोदर 3 कोटी रुपये डोबळे साहेब मंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्याला दिले होते. त्याच्यातून आपण हे सुरुवातीला आवश्यक पाण्याच्या टाक्या अगोदर करून घेऊन कारण जेव्हा उजनीचं पाणी येईल आणि ह्या सगळ्या लाईन आत जातील तर त्वरित आपल्याला पाण्याचं प्रात्यक्षिक दाखवता येईल. अशा पद्धतीने या पाण्याच्या टाक्या केल्या. त्याबरोबर ते साल पण सांगा कोणत्या वर्षी आहे ते. हे सगळं काम 2006 ते 2009 एवढ्याच पिरियडमध्ये झालं. हे काम 2.5 ते 3 वर्षामध्ये हे पूर्णपणे शहराच्या गरजेनुसार शहराच्या आवश्यकतेनुसार ती पूर्णपणे ब्लूप्रिंट आपण तयार केली आणि पूर्णपणे राणादादा सुरुवातीला 2006-7 मध्ये राज्यमंत्री होते आणि ते राज्यमंत्री असल्यामुळं दर बुधवारी कॅबिनेटची मिटिंग असायची. त्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मला बोलावलं जायचं. मी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस मुंबईला असायचो, 3 दिवस इथं असायचे. तिथं त्यांच्या ओळखीमुळे आणि त्यांची जी कामाची तत्परता होती की आपण मंत्री झाल्यानंतर विकास करायचा तर त्याला निधी लागतो तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सतत बैठका व्हायच्या आणि जो निधी आहे तो निधी त्यांनी ओढून आणायचा आणि मग हे विकास आपण करू शकतो. कालच्या बैठकीचा विषय आणि आजचा विषय हे नगरपालिका कशी चालवायची असते, कशी चालवली जाते बरं का, हे तुम्हाला मी समोर मांडलं. ज्यावेळेस 9 मध्ये मला आमचे जे ठरलेले आमच्या एका मित्राला काय ते चार्ज द्यायचा होता. मला चार्ज देताना त्यावेळेस कुठलीही पद्धतीची पाणीपट्टी थकबाकी 1 रुपयाही नगर परिषदेकडे शासनाची नव्हती. PWDची पाण्याची पट्टी असते. तुटी ब्लिचिंग पावडरचे पैसे 1 रुपयाही देणं नव्हतं. सांगायचं उद्देश की कुठल्याही पद्धतीचं नगर परिषदेकडे 1 रुपयाही देणं नव्हतं. मी रजेवर जाताना जे काय खात्यामध्ये शिल्लक होते 3.5 ते 4 कोटी रुपयाची मी FD करून रजेवर गेलो. आता हा विषय समजून घ्या तुम्ही की एक नगर परिषद पहिल्यांदा नगर परिषद FD करते. शासनाचा निधी तर वेगवेगळ्या खात्यामध्ये असतो, परंतु जे नभ फंडामध्ये जो पैसा असतो त्या पैशाची आम्ही FD केली. इतका पैसा शिल्लक होता आणि मग त्याच्यानंतर हा पुढचा का जी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आला. या पत्रकार परिषदेमध्ये जो विविध चौकशा नेमल्या. आता चौकशाचे ह्याच्यामध्ये बऱ्याच चौकशामध्ये काय काँग्रेस कमिटीने एक पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्याला की या नगर परिषदेची 16 ते 22 या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी. त्याच्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुरत महाराज साळुंके यांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिलं. त्यांनी शासनाला कळवलं की 16 ते 22 या कार्यकाळातील पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल काकडे जे शहराध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवर 16 ते 22 या कार्यकाळातील चौकशी करण्यात यावी असंही त्यांनी पत्र दिलं. आता शिवसेनेचे सागर राजेंद्र कदम यांनीही या काळातील चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र
जिल्हाधिकारी आणि शासनाला कळवलं. सांगायचा मुद्दा असा येतो की वेगवेगळ्या लोकांनी याच काळातली चौकशी करावी अशा पद्धतीचा रेटा का मांडला असेल तर त्यांना कुठं ना कुठं तर वास आला की या नगर परिषदमध्ये चुकीचं काम चाललंय किंवा भ्रष्टाचार होतो. चुकीचं काम म्हणजे भ्रष्टाचार. हे काल हे सगळं करत असताना मग त्याची एक शासनाने चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीने हे सगळं पाहिल्यानंतर नगर परिषदेचे जे लेखापरीक्षण असतं हे लेखापरीक्षण राज्य शासनाचे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्याकडून केलं जातं. आणि याच्यामध्ये काल मी सांगितलं त्याच्यातली म्हणजे एक शॉर्ट लिस्ट केली मी. आत्ता नगर परिषद मी जाताना राणा पाटलाच्या ताब्यात असलेली नगर परिषद एफडी ठेवते आणि त्यानंतरच्या काळातली पुढची नगर परिषद आहे 128 कोटी रुपये आज नगर परिषदेला वेगवेगळ्या कामाचं देणं वाटलं. एफडी ठेवणारी नगर परिषद राणा पाटलाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी आणि सर्वांगीण विकास करणारी सर्व विकास केले आणि फोटो दाखवले. आता ह्या 18 वर्षामध्ये कुणीही म्हणा तुम्ही की बाबा या ठिकाणी असाचे विकास काम झालं तर विकास काम काहीच न करता 128 कोटी रुपये देणं करून ठेवलं. चुकीच्या पद्धतीची कामं किरकोळ कारकोळ आणि कोट्यावधी रुपयाची कागदोपत्री बिलं काढली गेली आणि हा बोजा तुमच्या आमच्या माथी मारला गेला. आता तुम्ही शहराचे एक नागरिक आहे, सुशांत नागरिक आहे. हा बोजा नगरपालिकेवर आला म्हणजे तुमच्यावर आला. शासन स्तरावर या गोष्टीचा सुद्धा अति गंभीरतेने विचार केला जातो. आता काल मी तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये 61 कोटी रुपयाचे पुरावे ऑलरेडी नितीन काळे यांच्याकडे आले होते. त्याच्यामध्ये बघा आस्थापनेवरचे 2,55,00,000 रुपये नगर परिषद देणं आहे. आरोग्य विभाग आरोग्य त्याच्यातला 15,69,00,000 रुपये देणं आहे. इलेक्ट्रिक याच्यामध्ये लाईट बिल नगर परिषद भरतं किंवा लाईट आपण व्यवस्था देतो त्याचं 28 कोटी रुपये देणं बाकी आहे. पाणी पुरवठ्याचे 3,79,00,000 रुपये. सिव्हिल विभागाचे 8,15,00,000 रुपये. स्टोअर डिपार्टमेंटचे 59,00,000 रुपये. अकाउंट डिपार्टमेंटचे 1,27,00,000 रुपये. काल ज्या पद्धतीने 2200 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार 250 कोटी रुपयाचा दाखवला गेला या जी चौकशी अहवाल झाला या चौकशी अहवालामध्ये या समितीने चौकशी अभिलेख फायनान्स संचिका मागितली असता आज जरा उपलब्ध नसल्याचे कळले. याला जबाबदार कोण? त्यांच्याकडे संचिकाचे दिल्या नाही त्या हातात आल्या की एवढा आहे. आणि काल नितीन काळे साहेबांनी जे काय इथं तुमच्या समोर दाखवलं ते चित्रमध्ये लेखापरीक्षण जे शासन चौकशी करतो नगर परिषदेची आज चौकशी ह्याच्यामध्ये लेखापरीक्षण अहवालामध्ये ह्या त्रुटी दाखवल्या आणि जे फरकाच्या रकमेचे गंभीर आकडे त्यांनी याच्या समोर मांडले. आणि हे शासनाची समिती असते ते शासनाची समिती जिल्हाधिकाऱ्याला तो अहवाल सादर करतो. त्याच्यामुळं तुमच्याकडे काय पुरावे होते तुम्ही कुठं काहीच बोलले नाही किंवा कुठं काय चाललंय हे ज्यावेळेस ही चौकशी व्हायला लागली निवडणुका येतात निवडणुकीमध्ये प्रत्येकजण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतो. पण हा आरोप नसतो हा जी आरसा आहे तुमच्यासमोर मांडतो की आज नगर परिषद या परिस्थितीमध्ये आहे. राणा पाटण नगर परिषद या परिस्थितीमध्ये सोडली बरं का किंवा आपल्या जनतेने चित्राच्या ताब्यात दिली आणि त्यांनी हे शहराच्या अशा पद्धतीचं वाटून केलं. आज जे अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळं चालू आहे काम चालू आहे याची कुठल्याही जनते राणा पाटलाचं एकच मत दर 1 तारखेला नगर परिषदेमध्ये जनता दरबार भरत होतो. बऱ्याचदा लोक काय म्हणतात की जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्या इच्छेनुसार ती गुत्तेदारीची कामं किंवा काय जे त्यांचा इंटरेस्ट आहे अशा पद्धतीची कामं त्या मीटिंगमध्ये येतात.
राणा पाटलांच्या काळामध्ये असं नव्हतं. दर 1 तारखेला जनता दरबार भरायचा. या जनता दरबारामध्ये जे शहरातील विकसनशील जे त्यांचं माइंड आहे ते शून्य लोक या दरबारामध्ये येऊन विषय मांडायचे ते आपल्या शहरामध्ये अशा पद्धतीने होते. आणि मी 2 दिवसानं 3 दिवसानं या सगळ्या शॉर्ट लिस्ट करून राणादादांना दाखवायचं. मग ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बसले, कुठल्या सर्व सेक्रेटरी त्यांचे फोन उचलत होते आणि मग त्या पद्धतीने एक विजनाचे काम चालायचं. हे काम करत असताना हे जे अंडरग्राऊंड आहे का, अंडरग्राऊंड ड्रेनेज कुणी सुचवलं काम. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जेवढ्या काय 5-7 योजना झाल्या की कुठंही या सक्सेस नाही, कुठंच सक्सेस नाही. तुम्ही पाहिला असेल एवढे छोटे छोटे पाईप आहेत, संपूर्ण शहराचं पाणी कसं निघायचं. आणि काही ठिकाणी चेंबर केलं, चेंबर जमिनीच्या खाली सायन्स आहे तर जमिनीच्या वर 1.5 फूट आहे. तुम्हाला रस्ते करायचे मग ते चेंबर तोडायचे का ठेवायचे. आणि काही दिवसामध्ये तर तो गुजदार पळून घ्या. ही परिस्थिती सर्वांसमोर माहीत झाली. आता ते चेंबर येणारं ड्रेनेजची आउटलाईन त्या चेंबरला जोडायची कुठं कुणाला सापडणार नाही. नगर परिषदेकडे आज मी पाहिलं की जो प्लॅन आहे हा कुणालाच माहीत नाही प्लॅन. आम्ही ज्यावेळेस पाणी पुरवठ्याची ज्यावेळेस उजनीचं पाणी पुरवठ्याचे शहरातील 12 विभागापैकी 7 विभागामध्ये सुरुवातीला आम्ही पाण्याची लाईन अंतरली. तर आमच्याकडे नकाशा होता 100% की तिथून 3 फुटावरती लाईन गेलेली आहे. आम्ही त्या लाईनला शोधायचं, टॅप करायचं, त्या लाईनला ही लाईन जोडायची आणि 24 तास पाण्याचं जो स्वप्न होतं की त्या पद्धतीनं आम्ही ते रंगवलं, उतरवलं. काही दिवस राणा पाटलाच्या ताब्यात नगर परिषद राहिली असती तर आज 24 तास पाण्याचा पुढचं त्याच वेळेस राहिला. विषय गेल्यानंतर राणा पाटील मला सांग त्यांच्या ताब्यातून तुम्ही नगरपालिका दिली नाही तर कशाला लोक बघत बसतो. त्यांनी दूर गेले. आम्ही सुद्धा 9-10 वर्ष या सगळ्या प्रक्रियेतून दूर गेलो. आणि ही जी अंडरग्राऊंड ड्रेनेज जी ड्रेनेजची लाईन आहे 100% फेल प्रोग्राम. अक्षरशः जनतेचा पैसा, शासनाचा पैसा 300 कोटी रुपये मातीत गेले हे पैसे. आणि हे जे रस्ते आहेत आता हे रस्ते तुम्हाला तुम्ही हे शिवाजी महाराजापासून तर जिजामाता उद्यानापासून जातो 100% कबराला लक्षात बसल्यामध्ये बसतोच. अशा पद्धतीची विद्रूप शहराची अवस्था या ठिकाणी करून ठेवली. तर अशा पद्धतीची शहराची बकाल अवस्था आणि नगर परिषदेचं देणं म्हणजे नगर परिषद देणं नाही परंतु हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध केलेला हा भ्रष्टाचार आहे. आणि हे भ्रष्टाचार करत असताना काय पॉईंट कुठले पैसे हाणावे, फवारण्या केल्या त्याच्यातले पैसे टाकले. मला सांगा की अग्निशामक दल त्याच्यातलं काय ते बिलं टाकली. अहो एक गाडी नाही शहरात, अग्निशामक दलाची बिल्डिंग आहे त्याच्यावर पैसे खर्च सांगतात त्याची बिलं काढली जातात. एक गाडी नाही शहरात. आपण दुसरी गाडी तुळजापूरची किंवा उमरग्याची कधी तर आग लागली तर परंतु तुमच्याकडे गाडी नाही, तुमच्याकडे इमारत नाही, पैसे कशावर खर्च केले. अशा पद्धतीची अतिशय दयनीय आणि भयंकर मोठी दुरवस्था शहराची केली आणि नगर परिषदेची ह्या लोकांनी केली. फक्त यांच्याकडे कसा माझा का बोर्ड मांडून प्रोग्राम. राणा दादा भयंकर सुसंस्कृत माणूस. त्यांच्या समोर जाऊन जरी तुम्ही काय विचित्र आरोप केले ते बिचारी कधीच काय बोलत नाही, कधी काय बोलत नाही. अक्षरशः अंतकरणाची काय लोकांचं कसं भाषण लय भारी भाषा आणि नुसत्या भाषणावर निवडणूक जिंकता येत नाही. त्याला विकासाचं काहीतरी मॉडेल ठेवावं लागतं. आता मी त्यांच्याकडे होतो 3 वर्षाच्या काळामध्ये 2 बैठका झाल्या. एक बैठक लोकसभेच्या अगोदर, एक बैठक विधानसभेच्या. आप्पा हा भ्रष्टाचार नेमकं कोणी माझं सगळं होत्या सर्व प्रश्नाची कधी
वर्षाचा अहवाल असतो, वर्षाचा. बरोबर. वर्षाचा अहवाल असतो. आता नाही. अहवाल 16 ते 21 पर्यंत आहे. प्रशासनाच्या काळातला आहे. प्रशासनाच्या काळातला आहे. प्रशासनाच्या काळात नाही. मग नरेंद्र मोदी आणि माळकर यांच्या कार्यकाळात अहवाल आहे. Clear होतं. 22 पर्यंत सगळ्यात चौकशा झाल्या आणि 22 पर्यंत आहे. 22च्या पुढचं ना समोर आलंय ना आम्ही ठीक त्याच्यावर आहे. तो अहवाल बी असतो, तो लेखा परीक्षेत शासनाने. हे पाणी घ्या ना. ठीक आहे. आपले जर प्रश्न असतील तर आपण- ड्रेनेज लाईन म्हणतात, ड्रेनेज लाईन आपल्याच पक्षात त्याच्यावर याची कथा करते त्यावर आहे. ते नेमकं सेटलमेंट कसं तरी याच्या कसं मागे माघारी येते हा ड्रेनेज ह्याच्यामध्ये या ड्रेनेजच्या ह्याच्यामध्ये याचिका दाखल केली आपल्या पक्षानं ड्रेनेजच्या विरोधात औरंगाबाद हायकोर्टात. ती याचिका कसं पाय माघारी घेतली, नेमकं काय झालं? काय याचिका दाखल केली असेल काय सप्लिमेंट काय दाखल त्याच्यामध्ये कमी असते ते परत घेतले असेल. याचिका सादर करताना सर्व डॉक्युमेंट सर्व कागदपत्र व्यवस्थित लावावं लागते त्याच्याबरोबर परत घेतले असेल. आणि एक काय होतं समजा याच्यामध्ये याचिका दाखल केली की लगेच पुन्हा उठलो चुटका उठला जर सगळा बघा विकास कामाला कोर्टात गेले, विकास कामासाठी कोर्टात गेले. जर अशा प्रकारासाठी समजा काय व्यवस्थित लोक बऱ्याचदा काय होतं उद्या काम पुन्हा थोड्या दिवसांनी करूया अशा पद्धतीमुळे तो थांबला असेल परत दाखल करायला. बरोबर आहे. त्या ड्रेनेज योजनेसाठी शासनानं निधी दिला आणि आपण सांगतात की हे पूर्णपणे राज्यामध्ये फेल गेली योजना. मग त्यांना माहीत असताना कशी काय मंजूर केली ती? ही योजना कुठंच सक्षम नाही राज्यात, मग त्याला निधी कसा मंजूर केला? याच्यामध्ये बघा तुम्ही सोलापूरला पूर्वी गेला. सोलापूरची जी अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे त्याच्यातून माणूस पुढे तिकडे जातो एवढी मोठी आहे. आणि तुम्ही ती बी पाहिल्याचं 5-6 इंच आहे. सोलापूरपेक्षा तुम्ही बार्शीला ड्रेनेज लाईन झाली. तुम्ही बार्शीची ड्रेनेज लाईन बघा, तिथला पाईप बघा आणि आपला पाईप बघा. ते आपल्या पाईपातून त्यांचं कुठलं पाणी जाणार आहे हीच आपण जनतेला करायचं आणि नगरपालिकेला सुद्धा करायचं. कुठेतरी सोलापूर किंवा बार्शीला एक कुठं चेंबर आहे कवर तुम्ही फिरताय सगळीकडे. 4 वर्ष काल त्यांनी काल भाषणामध्ये आरोप केला. 4 वर्ष काल खूप बसले तुम्ही. नाही हा 4 वर्ष जो बसले म्हणजे कसं माहिती आहे का हा शासनाचा अहवाल. लेखा परीक्षणाचे जे अहवाल असतात आता दरवर्षी नगराध्यक्षांनी लेखा परीक्षणाच्या ज्या त्रुटी येतात त्या त्रुटीवर डिस्कशन करायचं असते. ते सभागृहात त्यांनी मांडायचं असतंय. अहो त्यांनी ते सभागृहातच येऊ दिलं नाही, कुणाला ते माहीतच नाही तर कसं काय कोणाला माहीत होणार? ह्या चौकशा झाल्या ही जी चौकशी आहे ही चौकशी झाल्यानंतरच माहीत झाले की एवढ्या त्रुटी त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या आणि त्या लेखा परीक्षणामध्ये एवढे दोष निघाले की जस्ट झाले. आपण नगराध्यक्ष असताना 71 आणि 72 मध्ये आपण शॉपिंग सेंटर उभा केले. मात्र आपण विकासाचं मॉडेल म्हणताय त्या ठिकाणी पाहिजे तर फक्त समोरचे तेवढे 10-15 गाड्या आहेत. बाकीचं डिझाईन काय केलंय कशा पद्धतीने एकही गाळामध्ये गेला ना पूर्ण गोळी गल्ली गोळायच्या त्याचं काय आहे मग ते कसं होईल? हा प्रश्न माझ्या लाईफसाठी अतिशय सुंदरतेने विचारला कारण ते माझ्या प्रभागात. फक्त या शॉपिंग कॉम्प्लेक्सचं डिझाईन बदलण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका समोर होत्या आणि डिझाईन बदलण्यासाठी मी सतत आग्रह करतो. डिझाईन कशा पद्धतीची जी जास्तीत जास्त खर्चाची केली की त्या डिझाईन करणाऱ्याला तिथे चार्जेस मिळतात. डिझाईन करताना म्हणजे आता हे गावातलं दुकानं आणि नगरपालिकेच्या समोरचं कॉम्प्लेक्स हे मी डिझाईन 12 फूट बाय 36 फुटाचं दुकान आहे. बांधकामाचा खर्च कमी राहील, घेणाऱ्याला ते दुकान परवडलं. तिथं फार छोटे छोटे दुकान आहे 10 बाय 10, 10 बाय 12, 10 बाय 18 दुकान आहे. खर्च भयंकर झाला आणि विधानसभेच्या निवडणुका समोर येत असल्यामुळं सर्व पत्रकारांनी सर्व जनतेने आरोप केला यांचे नगराध्यक्षांची दुकान बेकरीचं तिथं आहे त्याचं दुकान न काढण्यासाठी ते आरोप करतात. सभागृहामध्ये विषय आहे. सभागृहामध्ये माझ्यावर हाच आरोप केला की तुम्ही बी कशाला आडवे म्हणून नाही मी शांत बसलो
पहिल्यांदा दिवाळीची पूजा झाल्याबरोबर 8 वाजता दिवाळीची पूजा संपली, 11 वाजता मी माझं दुकान मोकळीतील बाजूला गेलो आणि हे शॉपिंग सेंटर झालं. चुकीच्या पद्धतीचं शॉपिंग सेंटर त्यावेळेस झालं, परंतु लोकांचा आग्रह होता लवकर कॉम्प्लेक्स करा, लवकर कॉम्प्लेक्स करा. जनतेने मी पुन्हा कशा पाहिलं नाही किती छोटी छोटी दुकान आहेत आणि अर्धे कॉम्प्लेक्स आता सध्या रिकामच आहेत. तर आता हा जाईल आता रामनाथ पाटलाच्या त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे. हे सर्व कॉम्प्लेक्स आता 2 मजली होती, 3 मजली होती, रिन्युअल होणार आणि या खालच्या दुकानदारांना कुठे कुठे दुकानं वर देतील. वरच्या दुकानामध्ये त्यांचं होलसेल चालत, त्याच्या वरच्या दुकानामध्ये शिगमान जसं असतं ना, मॅनेजरच्या वरती बसले, माझ्या वरती बसले, त्याला डायनिंग टेबल असेल, टॉयलेट असेल, रेस्ट करायला गादी असेल, अशा पद्धतीचा प्लॅन अतिशय सुंदर व्यापारी आपले राहतील, व्यापार अतिशय मोठ्या प्रमाणात करतील. आज दुकानात मालक बसला, कोणतर व्यापारी आला किंवा त्याचं सेल्समन आला, त्याला बसायला बी जागा नसते, तिथं तिथंच बोलायचं, तिथंच करायचं, चर्चा करायची. तर एक फार मोठं शहराची व्यापारी पेठ फार मोठ्या प्रमाणामध्ये राहावं अशा पद्धतीचं विजन आहे. आणि राणादादांनी परवा दिवशी जी वचननामा केला त्याच्यामध्ये शहरातले एक कॉम्प्लेक्स आधुनिकरण एकच पार्ट सांगतो मी, असे 4-5 पार्ट आहेत. आपण त्याच्यामध्ये बोलू. कालच्या विषयावर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आजवर नाही ओरडले, अधिवेशनमध्ये जोर लावला तेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा तुम्ही जनतेच्या समोर जाता. त्यांच्याकडे काही विजन नाही, एकही दाखवण्यासाठी एकही विकासाचं काम नाही. 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, शहरासाठी काय तरी विकासाचं आम्ही काम केले, एकही काम दाखवण्यासाठी नाही. आता राणादादाची काम दाखवली 2500 काम, अजून लय काम आहे. बरं, त्या अहवालामध्ये आपण मी 6 महिने सहभागी होता नगरपालिकेच्या सत्तेमध्ये. त्या अहवालामध्ये भाजप देखील सहभागी होते सत्तेमध्ये. सुरुवातीचे 6 महिने. हो, ठीक आहे. सुरुवातीला 6 महिने होतो, याच्या तक्रारी भाजपच केलेल्या आहेत. तुम्हाला प्रश्न देतो, त्याच्या तक्रारी पण भारतीय जनता पार्टीने केली. भारतीय जनता पार्टीने तक्रार केली आहे पूर्ण लेखा परीक्षा अहवालासंदर्भात. सत्तेतून तर हे उघड आहे, काय विषय नाही, होतं तर होतं. सत्तेत असतात त्या कार्य तक्रार सत्तेत होतो म्हणून त्या काळात त्या केलेल्या आहेत, त्या भाजपनेच केलेल्या आहेत. तुम्हाला त्यांनी परत देतो ना लेखा परीक्षा अहवाल दुसरा एक विषय, 4 वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक आहे, महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे, मग महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष का दिलं नाही? सत्ता असताना दिले ना. काल पण प्रधान परिषदेमध्ये काळे साहेबांनी सांगितलं 4 वर्ष झाले. सुरेश दस यांनी पाठपुरावा केला आहे. ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे सुरेश दस साहेब, त्यांनी पाठपुरावा केला आहे सगळ्या गोष्टी. काल व्यवस्थित तो विषय सांगितला भारतीय जनता पार्टी. सुरेश धस साहेबांनी काय नगरपालिकेसाठी काय मदत केली का त्यांच्या कार्यकाळामध्ये? त्यांच्या निधीतून काय नगरपालिकेला काय निधी दिला का, विकास निधी? सुरेश धस साहेबांनी इथल्या नाही, त्यांनी आपल्या इथं म्हणजे आता आपण प्रतिनिधीच आहोत, त्या प्रतिनिधित्व केलं ह्या पूर्ण भागाचं आपल्या जिल्ह्याचं वगैरे. त्यांनी काय 1 रुपयाचा निधी दिला का विकासासाठी? धाराशिव नगरपालिकेचे सांगू शकते काय आहे काय आपल्या सर्वात